जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। आता औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य थेट ड्रोनच्या माध्यमातून वेळेत पोहोचवले जाणार आहे। या महत्वाकांक्षी उपक्रमाचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण तसेच पालकमंत्री डॉक्टर हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले। दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे। याच उद्देशाने नंदुरबारमध्ये ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे औषधे, लसी, वैद्यकीय साहित्य तसेच प्रयोगशाळा नमुने काही मिनिटातच दुर्गम भागापर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे। हा उपक्रम जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि IIT मुंबई यांच्या तांत्रिक सहकार्याने राबविण्यात येत आहे। प्रायोगिक टप्प्यात धडगाव तालुक्यातील बिलगाव ते सावर्ड्या दिगर या 18 किलोमीटर मार्गावर ड्रोन सेवा सुरू करण्यात आली आहे। याचा लाभ 33 गावातील सुमारे 21,000 नागरिकांना होणार आहे। दुर्गम भागासाठी ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच माझ्या हस्ते जे आमदार महोदय आज उपस्थित आहेत, जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकारी यांच्या उपस्थित झालेला आहे। या अभिनव उपक्रमामुळे आपल्या दुर्गम भागामध्ये आणि विशेषतः डोंगरी भागामध्ये औषधी, लसी, वैद्यकीय साहित्य तसेच प्रयोगशाळा तपासणी आवश्यक नमुने अल्पावधीत पोहोचवणे शक्य होणार आहे। आता आपण बघितलं की जिल्हाधिकारी कार्यालयामधून DSP कार्यालयापर्यंत जाण्यासाठी किती अवधीमध्ये हे ड्रोन जाऊन आलं। त्याशिवाय प्रारंभिक तत्वावर धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव ते सावर्ड्या दिगर येथे सुमारे 18 किलोमीटर अंतरावर ही ड्रोन सेवा सुरू करण्यात आली आहे। या ड्रोन सेवेचा उपयोग हा या डोंगरी भागातील सर्व नागरिकांना होणार आहे। यामध्ये जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच IIT मुंबई यांच्या तांत्रिक सहकार्यानं हा आपल्याला प्रकल्प राबवण्यात आलेला आहे। मग ते पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला आपलं गर्दी कोसळतात किंवा जिथं जाणं हे सुलभ होत नाही, अशा ठिकाणी याची फार मोठी आवश्यकता होती। हे काम आपल्या जिल्हा प्रशासनाने पुढाकार केलेलं आहे, त्यांचं तरी मी मनपूर्वक अभिनंदन करेनच। परंतु अशा या संकट समयी हे ड्रोन अतिशय महत्वाची भूमिका निभावेल असा आशावाद सुद्धा मी व्यक्त करेन। आपल्याला माहिती आहे की आता किती पल्ल्याचे मिसाईल आता जात आहेत, आता युद्ध बघतोय आपण। आता यामुळे किती लोकांच्या सेवेसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो हे दाखवण्याचं काम नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे, त्यालाही मनपूर्वक धन्यवाद देतो। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवेला नवी दिशा मिळताना दिसत आहे। दुर्गम भागातील नागरिकांसाठी हा उपक्रम किती प्रभावी ठरतो, याचा फायदा किती गावं, पाड्यांना होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। श्री न्यूज